मूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त बुद्धिमत्ता हे बुद्धिमत्तेचे 3 प्रकार कोणी सांगितले आहेत? आणि उत्तर आहे E.L. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे आपल्याला प्रश्न यावरती 2 विचारले जाऊ शकतात. बुद्धिमत्तेचे किती प्रकार सांगितलेले आहेत? तर त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कोणी? E.L. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते कोणते कोणते? एक पहिला जो आहे तो आहे मूर्त बुद्धिमत्ता, दुसरा सामाजिक बुद्धिमत्ता आणि तिसरा अमूर्त बुद्धिमत्ता. हे बुद्धिमत्तेचे प्रकार E.L. थॉर्नडाईक यांनी सांगितलेले आहेत आणि ते किती आहेत? तर ते 3 आहेत. पुढचा प्रश्न, लुईस थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे किती प्राथमिक आणि स्वतंत्र क्षमतांचा समूह आहे? आणि उत्तर आहे 7. E.L. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत आणि लुईस थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे प्राथमिक आणि स्वतंत्र क्षमतांचा समूह असणाऱ्या, म्हणजेच त्या किती आहेत त्या क्षमता? 7 क्षमतांचा समूह म्हणजे काय? बुद्धिमत्ता. ही बुद्धिमत्तेची व्याख्या किंवा बुद्धिमत्तेबद्दलचं मत कोणाचं आहे? लुईस थर्स्टन यांचं. शाब्दिक आकलन, शब्द ओघ, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय क्षमता, साहचर्य स्मृती, संवेदनिक वेग आणि तर्क क्षमता या 7 प्राथमिक क्षमतांचा बुद्धिमत्तेत समावेश असतो असे कोणी स्पष्ट केले? तर उत्तर आहे लुईस थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेमध्ये किती प्राथमिक क्षमतांचा समावेश असतो ते म्हटलेलं आहे. तर त्या आहेत 7. आपण जो प्रश्न पाहिला वर ते. आणि मग त्या कोणत्या कोणत्या आहेत? तर शाब्दिक आकलन, त्यानंतर शब्द ओघ, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय क्षमता, साहचर्य स्मृती, त्यानंतर संवेदनिक वेग आणि तर्क क्षमता या 7 प्राथमिक क्षमतांचा बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो असे मत लुईस थर्स्टन यांनी मांडलेलं आहे. हॉवर्ड गार्डन यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात बुद्धिमत्तेचे किती स्वतंत्र प्रकार सांगितले आहेत? आणि ते आहेत 9. गार्डन यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे. हा एक प्रश्न तयार होतो आणि त्यांनी बुद्धिमत्तेचे किती स्वतंत्र प्रकार सांगितलेले आहेत? तर ते आहेत 9. या ठिकाणी लुईस थर्स्टन यांनी 7 आणि आपण जो प्रश्न पाहिलेला होता E.L. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे किती प्रकार सांगितलेले होते? 3. E.L. थॉर्नडाईक 3. त्यानंतर गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 9 स्वतंत्र प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे? बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. पुढचा प्रश्न, रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार बुद्धिमत्तेचे 2 मुख्य प्रकार कोणते आहेत? तर ते कोणते कोणते आहेत? प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता. हे बुद्धिमत्तेचे मांडलेले 2 प्रकार कोणी मांडलेले आहेत? तर रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी हे बुद्धिमत्तेचे मांडलेले 2 प्रकार, प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता. बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम शास्त्रीय विचार कोणी केला? आणि उत्तर आहे पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन. यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यानंतर 1880च्या दशकात कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता आणि श्रवण मर्यादा मोजणारी चाचणी कोणी विकसित केली? सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कशाची काय मोजणारी चाचणी विकसित केली? तर कवटीचा आकार, त्यानंतर प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता आणि श्रवण मर्यादा मोजणारी चाचणी विकसित केली. कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती अधिक हुशार असे गृहीत धरून कोणी चाचणी तयार केली होती जी बुद्धिमापनासाठी फारशी उपयुक्त ठरली नाही? आणि उत्तर आहे सर फ्रान्सिस गाल्टन यांनी. 1890च्या दशकात अमेरिकेत प्रयोगशाळा उभारून मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर कोणी केला? उत्तर आहे रेमंड कॅटेल यांनी. कुठे प्रयोगशाळा उभी केली? अमेरिकेमध्ये प्रयोगशाळा उभारली आणि मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्राप्तांकांची तुलना करणे शक्य होईल असे कोणी स्पष्ट केले?
रेमंड कॅटेल यांनी स्पष्ट केले. पुढचा प्रश्न, 1905 साली जगातील पहिली बुद्धिमापन चाचणी कोणी विकसित केली आणि प्रकाशित केली? अल्फ्रेड बिने आणि सायमन यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित पण केली आणि प्रकाशित पण केली. कधी? 1905 साली. बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक म्हणून ओळखले जाते. अल्फ्रेड बिने आणि सायमन यांच्या पहिल्या बुद्धिमापन चाचणीत प्रामुख्याने कोणत्या घटकांचा समावेश होता? आणि उत्तर आहे तर्क करणे, यमक जुळणारे शब्द ओळखणे आणि वस्तूंची नावे सांगणे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कोणत्या मानसशास्त्रज्ञाने 1916 मध्ये बिने सायमन चाचणीत सुधारणा करून नवीन चाचणी विकसित केली? आणि योग्य उत्तर आहे लेविस टर्मन यांनी. बिने आणि सायमन यांनी जी चाचणी तयार केलेली होती तर त्यामध्ये सुधारणा करून नवीन चाचणी विकसित केली आणि त्यांनी ती चाचणी कुठे केली? स्टॅनफोर्ड विद्यापीठातील ते मानसशास्त्रज्ञ होते. पुढचा प्रश्न, लेविस टर्मन यांनी बिने सायमन चाचणीत सुधारणा करून तयार केलेल्या नवीन सुधारित चाचणीला काय नाव देण्यात आले? आणि उत्तर आहे स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी. पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच 1917 मध्ये सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी कोणत्या बुद्धिमापन चाचण्या तयार करण्यात आल्या? आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट. पहिल्या महायुद्धाच्या वेळी आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या बुद्धिमापन चाचण्या कोणी आणि त्यांच्या सहकार्याने तयार केल्या? रॉबर्ट एक्स. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची भरती करण्यासाठी कोणत्या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला? आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्टचा. डेव्हिड वेशलर यांनी 1939 साली कोणती बुद्धिमत्ता चाचणी प्रकाशित केली? वेशलर बेलव्ह्यू चाचणी ही कोणी विकसित केली? डेव्हिड वेशलर यांनी. कधी? 1939 मध्ये. वेशलर यांनी प्रौढांच्या बुद्धिमापनासाठी तयार केलेल्या आणि 1955 मध्ये सुधारित केलेल्या चाचणीला काय म्हटले जाते? वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल ची चौथी आवृत्ती 2008 साली कोणी प्रकाशित केली? उत्तर आहे कार्ल पियर्सन यांनी. डेव्हिड वेशलर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी कोणती चाचणी तयार केली होती? वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन्स. बुद्धिमापनाच्या प्रक्रियेत मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय ही संकल्पना प्रथम मांडली. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठीची चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचे काय होय? तर ते वय त्या व्यक्तीचे मानसिक वय म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, बुद्धी गुणांक म्हणजेच IQ ही संकल्पना 1912 मध्ये सर्वप्रथम कोणी मांडली? आणि उत्तर आहे विल्यम स्टर्न यांनी बुद्धी गुणांक म्हणजेच IQ ही संकल्पना 1912 मध्ये सर्वप्रथम मांडली. जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये बुद्धिमत्ता मोजण्यासाठी सर्वप्रथम कोणते सूत्र गुणोत्तर वापरले होते? आणि उत्तर आहे मानसिक वय आणि शारीरिक वय यांचे गुणोत्तर. हे सूत्र कोणी सर्वप्रथम वापरले? जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये हे सूत्र वापरले होते. पुढचा प्रश्न, विल्यम स्टर्न यांच्या मानसिक आणि शारीरिक वयाच्या गुणोत्तराला 100 ने गुणून बुद्धी गुणांक IQ सूत्रात सुधारणा कोणी केली? आणि उत्तर आहे लेविस टर्मन यांनी. लेविस टर्मन यांनी सुधारित केलेले बुद्धी गुणांक म्हणजेच IQ काढण्याचे अचूक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? आणि उत्तर आहे मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे बुद्धी गुणांक काढण्याचे अचूक सूत्र आहे. आणि हे कोणी विकसित केले किंवा कोणी सुधारित केले? तर ते लेविस टर्मन यांनी. पुढचा प्रश्न, समजा अंकितचे शारीरिक वय 10 वर्ष आहे आणि त्याचे मानसिक वय देखील 10 वर्ष आहे, तर त्याचा बुद्धी गुणांक म्हणजेच IQ किती असेल आणि तो कोणत्या श्रेणीत मोडेल? आणि उत्तर आहे त्याचा IQ 100 असेल आणि तो सामान्य IQ श्रेणीमध्ये मोडेल. जर एखाद्या बालकाचे मानसिक वय त्याच्या शारीरिक वयापेक्षा जास्त असेल तर त्याचा बुद्धी गुणांक कसा असेल? 100 पेक्षा जास्त, सामान्यापेक्षा अधिक असेल
पुढचा प्रश्न, बालकामध्ये स्वसंकल्पनेची सुरुवात प्रामुख्याने केव्हा होते? जेव्हा बालक स्वतःला इतरांपासून वेगळे समजायला लागते तेव्हा बालकामध्ये स्वसंकल्पनेची सुरुवात होते. पुढचा प्रश्न, वास्तव स्व आणि आदर्श स्व या संकल्पना मांडून स्व सिद्धांत खालीलपैकी कोणी स्पष्ट केला? आणि उत्तर आहे कार्ल रॉजर्स यांनी स्व सिद्धांत स्पष्ट केला. पुढचा प्रश्न, कार्ल रॉजर्स यांच्या मते प्रत्येक व्यक्तीची मूळ प्रवृत्ती नेहमी कशाकडे असते? आत्मवास्तविकीकरणाकडे असते. पुढचा प्रश्न, कार्ल रॉजर्स यांच्या सिद्धांतानुसार मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीच्या स्वसंकल्पनेत आणि अनुभवात काय दिसून येते? तर त्यामध्ये समन्वय दिसून येतो. पुढचा प्रश्न, आपण प्रत्यक्षात जे असतो आपली सद्यस्थिती याला कार्ल रॉजर्स काय म्हणतात? आणि उत्तर आहे वास्तव स्व. आपल्याला भविष्यात जे काही बनायचे असते किंवा व्हायचे असते त्याला कार्ल रॉजर्स यांच्या सिद्धांतात काय म्हटले आहे? तर त्याला म्हटलं आहे आदर्श स्व. आपण प्रत्यक्षात जे असतो किंवा आपली सद्यस्थिती याला वास्तव स्व म्हटलं जातं. तर आपल्याला भविष्यात जे काही बनायचे असते किंवा व्हायचे असते त्याला कार्ल रॉजर्स यांच्या मते आदर्श स्व असे म्हटले जाते. त्यानंतर जेव्हा व्यक्तीच्या वास्तव स्व आणि आदर्श स्व यांच्यात समन्वय नसतो, विसंगती असते, तेव्हा ती व्यक्ती कशी असते? तर कुसमायोजित असते. पुढचा प्रश्न, स्वतःच्या विचारांना, भावनांना व कृतींना सामाजिक नियमांप्रमाणे नियंत्रित करणे म्हणजे काय? तर उत्तर आहे स्वनियमन. स्वतःबद्दलचे वैयक्तिक मत किंवा मानस प्रतिमा म्हणजे काय? स्वप्रतिमा. यावर प्रश्न 100% विचारलेला असतो. त्यामुळे स्वप्रतिमा म्हणजे काय? तर स्वतःबद्दलचे वैयक्तिक मत किंवा मानस प्रतिमा म्हणजेच स्वप्रतिमा. हुशार, सुंदर, कुरूप, गुणवान, निस्वार्थी यासारख्या वैयक्तिक शब्दसंग्रहांचा आणि स्वतःच्या बलस्थानांचा व कमतरतांचा समावेश कशात होतो? तर तो समावेश स्वप्रतिमांमध्ये होतो. एखादे ध्येय किंवा काम पूर्ण करण्यासाठी लागणारा व्यक्तीचा स्वतःवरचा विश्वास म्हणजे काय? तर स्वयंसक्षमता. म्हणजे काय? तर मग एखादे ध्येय किंवा काम पूर्ण करण्यासाठी लागणारा व्यक्तीचा स्वतःवरचा विश्वास त्याला काय म्हटलं जातं? तर स्वयंसक्षमता. खालीलपैकी कोणते लक्षण उच्च स्वयंसक्षमतेचे आहे? जोखीम पत्करण्याची तयारी व आत्मविश्वास हे कशाचं लक्षण आहे? उच्च स्वयंसक्षमतेचे. पुढचा प्रश्न, पराजयाची भीती आणि जोखीम पत्करण्याची भीती ही खालीलपैकी कशाची लक्षणे आहेत? कमी स्वयंसक्षमता. व्यक्ती म्हणून स्वतःचे असलेले संपूर्ण स्वमूल्य किंवा स्वतःबद्दल असलेला आदर म्हणजे काय? तर आत्मप्रतिष्ठा. मानसशास्त्रज्ञ मोरिस रोझेनबर्ग यांच्या मते आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय? तर स्वमूल्य. पुढचा प्रश्न, ध्येयनिष्ठा, जबाबदारी स्वीकारणे, प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता ही कशाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत? तर ती उच्च आत्मप्रतिष्ठेची वैशिष्ट्ये आहेत. न्यूनगंडाची भावना, स्वतःबद्दल संयमाचा अभाव आणि दुःखाची भावना ही कशाची लक्षणे आहेत? तर कमी आत्मप्रतिष्ठा. स्वतःची बलस्थाने आणि कमतरता ओळखण्याची क्षमता म्हणजे काय? स्वभान किंवा स्वजाणीव. या ठिकाणी हा देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता 99% आहे. तर स्वतःची बलस्थाने आणि कमतरता ओळखण्याची क्षमता म्हणजे काय? स्वभान किंवा स्वजाणीव. स्वभान, स्वप्रतिमा, स्वयंसक्षमता आणि आत्मप्रतिष्ठा हे कशाचे प्रमुख 4 घटक आहेत? तर ते स्वसंकल्पनेचे प्रमुख 4 घटक आहेत. कोणते कोणते? स्वभान, त्यानंतर स्वप्रतिमा, स्वयंसक्षमता आणि आत्मप्रतिष्ठा हे स्वसंकल्पनेचे 4 प्रमुख घटक आहेत. मानसशास्त्रज्ञ पियाजे यांच्या मते बालकात स्वभानाचा विकास साधारणपणे कोणत्या वयात होऊ लागतो? आणि उत्तर आहे 15 ते 24 महिन्यांच्या दरम्यान बालकामध्ये स्वभानाचा विकास व्हायला सुरुवात होते. पुढचा प्रश्न, कौशल्याचे विकसन करणे आणि आपल्या क्षेत्रातील आदर्शाची निवड करून त्याचे अनुसरण करणे यामुळे व्यक्तीमध्ये काय वाढते?
आणि उत्तर आहे स्वयं सक्षमता वाढते. बाह्य प्रभावामुळे व्यक्ती व्यसन, गुन्हेगारी किंवा दहशतवादाच्या आहारी जाण्याची शक्यता का वाढते? कारण त्यांच्यात कमी आत्मप्रतिष्ठा असते आणि बाह्य उद्दिष्टांचा प्रभाव त्यांच्यावर जास्त पडत असतो. कुमार वयात स्वच्या विकासात कोणता महत्त्वाचा बदल दिसून येतो? परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कुमार वयात स्वच्या विकासात कोणता महत्त्वाचा बदल दिसून येतो? इतरांच्या मतांचा विचार करून त्यांच्यात वस्तुनिष्ठ स्वजाणीव निर्माण होते. पुढचा प्रश्न. स्वतःशी नकारात्मक बोलणे टाळणे, स्वतःची बलस्थाने ओळखणे आणि चुका स्वीकारणे हा कशावरचा उत्तम उपाय आहे? उत्तर आहे आत्मप्रतिष्ठा वाढवण्याचा. मी एक मुलगा आहे किंवा मी एक मुलगी आहे ही जाणीव स्वच्या कोणत्या पैलूशी संबंधित आहे? लैंगिक भूमिका ओळख. स्वप्रतिष्ठा प्रश्नावली खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली आहे? मोरिस रोझेनबर्ग यांनी काय विकसित केले आहे? तर स्वप्रतिष्ठा प्रश्नावली विकसित केली आहे. पुढचा प्रश्न. लहानपणी लपवलेल्या बाजूंमध्ये स्वतःचे विचार, भावना आणि इच्छांचा समावेश असणे ज्याचा इतरांना अंदाज नसतो याला काय म्हणतात? तर वैयक्तिक स्वसंकल्पना. उतावीळपणाने प्रतिक्रिया देण्यापासून आणि स्वतःच्या इच्छांची लगेच पूर्तता करण्यापासून स्वतःला थांबवणे हे कशाचे उदाहरण आहे? तर ते स्वनियमनाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न. कार्ल रॉजर्स हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? आणि उत्तर आहे ते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. कार्ल रॉजर्स यांनी मानसोपचारासाठी प्रामुख्याने कोणता दृष्टिकोन वापरला? मानवतावादी आणि लाभार्थी केंद्रित दृष्टिकोन. कोणी वापरला? कार्ल रॉजर्स यांनी. कशासाठी? मानसोपचारासाठी मानवतावादी आणि लाभार्थी केंद्रित दृष्टिकोन वापरला. कॉलेजचे वातावरण आणि इतरांना त्रास न देता आपले वर्तन ठेवणे हे स्वच्या कोणत्या घटकाचे उदाहरण आहे? आणि उत्तर आहे स्वनियमन किंवा सामाजिक नियमांप्रमाणे वागणे. पुढचा प्रश्न. स्वतःचे चांगले वाईट असे सर्वांगीण मूल्यमापन जे सकारात्मक व नकारात्मक संवेदनांवर आधारित असते त्याला काय म्हणतात? तर त्याला आत्मप्रतिष्ठा असे म्हणतात. कमी स्वयंसक्षमता असलेली व्यक्ती प्रामुख्याने कशाला घाबरते? अनिश्चिततेला आणि पराजयाला घाबरते. स्वतःचे विचार, भावना, वर्तन आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणारा व्यक्तित्व गुण कोणता? आणि उत्तर आहे स्वसंकल्पना. हा स्वतःचे विचार, भावना, वर्तन आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणारा व्यक्तित्व गुण आहे. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या दोन मूळ शब्दांपासून तयार झाला आहे? आणि उत्तर आहे सायकी आणि लोगोज. सायकी या ग्रीक शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होतो? आत्मा किंवा मन. पुढचा प्रश्न. मानसशास्त्राचे चिन्ह हे ग्रीक वर्णमालेतील कितवे मूळाक्षर आहे? आणि उत्तर आहे 23वे. सुरुवातीच्या काळात मानसशास्त्राची व्याख्या काय म्हणून केली जात होती? आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी सुरुवातीच्या काळात मानसशास्त्राची व्याख्या केली जात होती. ज्ञान हे अंतर्भूत असते असे खालीलपैकी कोणत्या तत्वज्ञाचे मत होते? आणि उत्तर आहे प्लेटो. प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययनातून मिळते असे कोणी म्हटले आहे? जॉन लॉक यांनी म्हटले आहे. 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू करून मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा कोणी मिळवून दिला? आणि उत्तर आहे विल्हेम वुंट. यावर प्रश्न 100% येतो. 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू करून मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा कोणी मिळवून दिला? तर विल्हेम वुंट यांनी. त्यानंतर विल्हेम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या देशात सुरू केली? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. लिप्झिग जर्मनी या देशामध्ये विल्हेम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. विल्हेम वुंट यांनी सुरुवातीला मानसशास्त्राची व्याख्या काय केली? तर बोधात्मक अनुभवाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? विल्हेम वुंट यांनी केली.
त्यानंतर अबोध मन ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी अबोध मन ही संकल्पना मांडली. पुढचा प्रश्न, बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तीच्या वर्तनावर आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव असतो, हा दृष्टिकोन कोणी मांडला? उत्तर आहे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी. मानसशास्त्रात वर्तनवाद कोणी प्रस्थापित केला? हा देखील प्रश्न महत्त्वाचाच आहे. तर जॉन बी वॉटसन यांनी मानसशास्त्रामध्ये वर्तनवाद प्रस्थापित केला. वर्तन हे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट आहे ज्याचे निरीक्षण करता येते, ही व्याख्या कोणाची आहे? आणि उत्तर आहे जॉन बी वॉटसन. जॉन वॉटसन यांच्या वर्तनवादानुसार SOR या प्रारूपातील यसचा अर्थ काय होतो? आणि उत्तर आहे उद्दीपक, त्यालाच स्टिम्युलस असं म्हटलं जातं. स्टिम्युलसचं यस म्हणून यसचा अर्थ उद्दीपक असा होतो. SOR प्रारूपातील O कशाचे प्रतिनिधित्व करते? ते म्हणजे जीवाचे म्हणजेच ऑर्गॅनिझमचे. त्यानंतर SOR प्रारूपातील R कशाचे प्रतिनिधित्व करते? तर प्रतिक्रिया म्हणजेच रिस्पॉन्स. म्हणजेच SOR मध्ये S म्हणजे स्टिम्युलस, O म्हणजे ऑर्गॅनिझम आणि R म्हणजे रिस्पॉन्स म्हणजेच उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया म्हणजेच SOR. पुढचा प्रश्न, ज्या वर्तनाचे थेट निरीक्षण करता येते, उदाहरणार्थ चालणे, बोलणे, नाचणे, त्याला कोणते वर्तन म्हणतात? आणि उत्तर आहे व्यक्तवर्तन. म्हणजेच व्यक्तवर्तन म्हणजे काय? मग ज्या वर्तनाचे थेट निरीक्षण करता येते त्याला व्यक्तवर्तन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, ज्या वर्तनाचे थेट निरीक्षण करता येत नाही, उदाहरणार्थ विचार करणे, भावना व्यक्त करणे, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात अव्यक्त वर्तन. 1950 ते 60च्या दशकात मानसशास्त्राचा अभ्यास वर्तनावरून प्रामुख्याने कोणत्या घटकाकडे सरकला? आणि उत्तर आहे बोधात्मकता या घटकाकडे सरकला. पुढचा प्रश्न, आधुनिक काळात मानसशास्त्राची सर्वमान्य व्याख्या कोणती केली जाते? आणि उत्तर आहे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र ही आधुनिक काळात मानसशास्त्राची सर्वमान्य व्याख्या केली जाते. स्मरणशक्ती, विस्मरण, भावना, प्रेरणा आणि अवधान या कोणत्या प्रकारच्या प्रक्रिया आहेत? आणि त्या सर्व मानसिक प्रक्रिया आहेत. पुढचा प्रश्न, प्राचीन भारतीय उपनिषदांमध्ये स्व आणि व्यक्तिमत्वाची रचना स्पष्ट करण्यासाठी कोणती संकल्पना वापरली आहे? आणि उत्तर आहे कोश. उदाहरणार्थ अन्नमय कोश, प्राणमय कोश. पुढचा प्रश्न, आयुर्वेदामधील त्रिदोष या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा समावेश होतो? आणि कफ, वात आणि पित्त या तिघांचा समावेश त्रिदोष या संकल्पनेमध्ये होतो. पुढचा प्रश्न, शांत, लवचिक, संयमी आणि काळजीवाहू तसेच दीर्घकाळ स्मरणशक्ती असणे हे कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीचे लक्षण मानले जाते? आणि उत्तर आहे कफ प्रकृतीच्या. लहरी, सतत बदलणारी मनस्थिती आणि पटकन राग येणारी प्रकृती कोणती मानली जाते? उत्तर आहे वात प्रकृती. पुढचा प्रश्न, भारतीय तत्वज्ञानानुसार मानवी स्वभाव स्पष्ट करणारे त्रिगुण कोणते आहेत? तर उत्तर आहे सत्व, राजस आणि तामस. हे काय स्पष्ट करणारे गुण आहेत? तर ते मानवी स्वभाव स्पष्ट करणारे हे त्रिगुण आहेत. सुस्त, आळशी, कामसू नसणे आणि प्रत्येक गोष्टीत उदासीन असणे हे कोणत्या गुणाचे लक्षण आहे? तर उत्तर आहे तामस गुणाचे लक्षण. कोणते कोणते? सुस्त असणे, आळशी असणे, कामसू नसणे आणि प्रत्येक गोष्टीत उदासीन असणे. पुढचा प्रश्न, अहंकारी, भांडखोर आणि सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडावे असे वाटणे हे कोणत्या गुणाचे लक्षण आहे? तर ते राजस गुणाचे लक्षण आहे. शांत, समजदार, वेळेत काम करणारे आणि वास्तवाचे भान असलेले व्यक्ती प्रामुख्याने कोणत्या गुणाचे असतात? तर ते सत्व गुणाचे असतात. अष्टांग योग हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर तो पतंजली यांनी मांडला. अष्टांग योगाचे एकूण किती भाग आहेत? तर ते 8 आहेत. अष्टांग योगातील सर्वात पहिला टप्पा कोणता आहे? तर तो यम. अष्टांग योगातील सर्वात शेवटचा म्हणजेच 8वा टप्पा कोणता आहे? तर तो समाधी आहे.
काय घडत आहे याचे अचूक आकलन करून वर्तनाचे वर्गीकरण करणे हे मानसशास्त्राचे कोणते ध्येय आहे? तर ते वर्णन हे ध्येय आहे. व्यक्ती तशी प्रतिक्रिया का देते यामागील वर्तनाची कारणे शोधणे हे मानसशास्त्राचे कोणते ध्येय आहे? तर ते स्पष्टीकरण. पुढचा प्रश्न, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत भविष्यात काय होईल याचा अंदाज लावणे हे मानसशास्त्राचे कोणते ध्येय आहे? तर उत्तर आहे पूर्वकथन.